जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। 26/11 भ्याड हल्ल्याप्रकरणी वडट्टीवारांचे संतापजनक वक्तव्य। मुक्ताई नगरात शिवसेनेचे निदर्शने आंदोलन। IPS अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्यांच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती। हे सत्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले असा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता। वडेट्टीवार यांच्या या दाव्यानंतर आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या विरोधात मुक्ताईनगर येथे निदर्शने आंदोलन करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी निवेदन देतेवेळी उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, तालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, विभाग प्रमुख विनोद पाटील, नगरसेवक निलेश शिरसाट, संतोष मराठे, योगेश मुळक, संतोष माळी, प्रवीण चौधरी, गणेश पाटील, सुभाष माळी, गणेश भोजने, गणेश घाईट, स्वप्नील श्रीखंडे आदींची उपस्थिती होती। तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हो, आपले मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका, ही विनंती। धन्यवाद। काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11च्या हल्ल्याबाबत जे आपल्या जवानांबद्दल चुकीचा अवमानकारक शब्द उद्गारले त्यांच्या विरोधात आम्ही निषेध केला आणि आंदोलन केले। 26/11चा हल्ला झाला त्यामध्ये हेमंत करकरे यांना पोलिसांचीच गोळी लागली वा अशा पद्धतीने त्यांनी जावाई शोध लावला, त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेले आहे। आज आपलं हे आंदोलन कशाबद्दल? मुंबई येथे 26/11चा जो आतंकवादी पाकिस्तानी दर्जिनींनी केलेल्या हल्ल्यात आपल्या महाराष्ट्रातील मुंबई पोलीस दलाचे पोलीस शहीद पोलीस हेमंत करकरे व त्यांचे सहकारी पोलीस हे शहीद झाले। त्यांनी आतंकवाद्याचा सामना करत असताना हुतात्मा पत्करले व अशा ह्या वीरांच्या बाबतीत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जे अपमानजनक व फक्त मतांच्या ध्रुवीकरणासाठी जे राजकारण चालू केलेलं आहे त्या राजकारणाचा आम्ही शिवसेना मुक्ताईनगर तर्फे त्यांचा जाहीर निषेध करत आहे व यापुढे कोणीही राजकारण्यांनी मताच्या ध्रुवीकरणासाठी असे गलिच्छ राजकारण करू नये असा आम्ही त्यांना जाहीर संदेश देत आहे व त्यांचा जाहीर निषेध करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।